विक्रोळीच्या कन्नमवार नगर येथे भव्य मराठी दांडियाचं आयोजन करण्यात आलंय। भाजपा पदाधिकारी मिहिर कोटेचा यांच्या उपस्थितीमध्ये गरबा रासचं आयोजन केलं गेलंय। या संदर्भात त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी, तो पाहूयात। नवरात्री उत्साह सध्या मुंबईमध्ये जल्लोषात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि याच मध्ये आपण जर पाहिलं तर सध्या विक्रोळी या कन्नमवार नगरमध्ये सुद्धा मराठी दांडिया हा रास जो आहे तो भरवण्यात आला आहे। याचे आयोजक मिहिर कोटेचा सध्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। एकूणच नवरात्रीतला हा आपला मराठी दांडिया आज कन्नमवार नगरमध्ये साजरा होते, नेमकं या सर्व दांडियाचं आयोजन कशा पद्धतीने आहे, एकूणच काय सांगा? हे बघा, भारतीय जनता पक्षतर्फे चौथा वर्ष आहे आपण हे मराठी दांडिया आयोजित करत आहोत। आणि दररोज आज आपण पाहिलं मुसळधार पाऊस असून सुद्धा किमान 15,000 लोक आज आपल्या देशाची व महाराष्ट्राची गाण्यांवरती थिरकत होते। दररोज आपण इकडे 3 विजेत्यांना आयफोन सुद्धा देतो आणि पुढचे 3 दिवस तर 12 वाजतापर्यंत आहे। आणि जर अंबे माची कृपा राहिली आणि पाऊस नसला तर किमान 25,000 लोक या मैदानात खेळायला येणार। काल शनिवार होता, किमान 22,000 लोक अवधूत गुप्ते आणि त्यांच्या टीमचा परफॉर्मन्सवरती खूप मजा लुटली त्यांनी। आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा मराठी दांडिया उत्सव हे आपण विक्रोळीमध्ये छत्रपती संभाजी महाराज मैदानात करत आहोत। नक्कीच एकूणच या सर्व येणाऱ्या भाविकांचा असेल किंवा गरबाप्रेमींचा प्रतिसाद कशा पद्धतीने आपल्या या गरब्याला मिळतोय? आपण स्वतः बघितला प्रतिसाद कसा होता। एवढा पाऊस होता तरीही एक व्यक्ती मैदान सोडून बाहेर जायला तयार नव्हता। तर आपण पाहतोय येत्या 3 दिवस आहेत नवरात्रीचे, 12 वाजेपर्यंत गरबा रास असल्याची प्रतिक्रिया मिहिर कोटेचा यांच्याकडनं देण्यात आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।